नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्याला गती। राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही राधा, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हा अधिकारी जितेंद्र डोडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदींनी मंगळवारी केली भीमाशंकर परिसराची पाहणी। अपर मुख्य सचिव व्ही राधा यांच्यासह अधिकाऱ्यांनी वाहनतळासह मंदिर परिसराची पाहणी करीत परिसर विकास आराखड्यातून संभाव्य कामाबद्दल केली चर्चा। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात बसण्याची संधी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी अंतर्गत जिल्हा परिषदेतील 5 आणि पंचायत समितीमधील 2 सदस्य स्वीकृत म्हणून अधिनियमात बदल करण्यात येणार। समाजाभिमुख कार्य करणाऱ्या परंतु निवडणूक लढण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध। जिल्हा परिषदेच्या कुरळी गटाला भोसरीच्या राजकारणाचा गंध। आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यातील राजकीय वैर खेड तालुक्यापर्यंत। आरक्षणानंतर कुरळीच्या लढतीची जोरदार चर्चा। कुरळी गटात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा यांचं नाव अचानक चर्चेत। कुरळी गटातून पूजा महेश लांडगे या निवडणूक लढणार असल्याची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण। मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या पत्नी विनया कुरळी गटातूनच इच्छुक। गटात तगडी लढत होण्याची चिन्हे। राजगुरुनगर शहरातील साहित्यप्रेमींसाठी आनंदाची दिवाळी। पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न। खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, डॉक्टर दिलीप बांबळे, दिवाळी अंकाच्या संपादिका मयुरी भवारी आणि पुस्तक प्रेमींच्या उपस्थितीमध्ये दिवाळी अंकाचं प्रकाशन। दिवाळी अंकाच्या निमित्ताने डॉक्टर शरद बाविस्कर, देवा झिंजाड, डॉक्टर जगदीश हिरेमठ, कवी इंद्रजित भालेराव, हनुमंत चांदगुडे, अनिल दीक्षित, सचिन भेंडभर आदी नामवंत लेखकांचं साहित्य वाचकांच्या पुढ्यात। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी राजेंद्र पाचारणे यंदाच्या नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित। इचलकरंजी येथे पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित नवदुर्गा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न। मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या हस्ते सन्मान प्रदान सोहळा। महिला सक्षमीकरण, शिक्षण प्रसार आणि सामाजिक समस्यांवर जनजागृतीच्या कार्याबद्दल अश्विनी पाचारणे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी। पाडळी काळेचीवाडी येथील नामदेवराव मोहोळ विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचालित माध्यमिक विद्यालयात एक झाड आईसाठी उपक्रम। 14 ट्रीज फाउंडेशन आणि मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांच्या वतीने एक झाड आईसाठी या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुमारे 250 फळझाडांचे मोफत वाटप। 14 ट्रीज फाउंडेशनचे व्यवस्थापक अनंत तायडे आणि मैत्रीण ग्रुप अध्यक्ष निसर्गप्रेमी सपना राठोड यांचा शाळेकडून विशेष सन्मान। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी माजी सरपंच वैशाली बाबाजी काळे यांनी भूषवले। यावेळी सरपंच वैभव सातकर, उपसरपंच जयसिंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम सातपुते, संध्या सातपुते आदींची उपस्थिती। भूगोल फाउंडेशनच्या वतीने चिखलगाव, माझगाव, कळमोडी येथील आदिवासी कातकरी बांधवांसाठी माणुसकीचा दीप म्हणजे दिवाळी हा अनोखा उपक्रम। फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज आणि ॲडव्होकेट संभाजी मिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी फराळ आणि कपडे वाटप, शाळकरी मुलांसाठी साहित्य वाटप। यावेळी इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वीर, बाळासाहेब कराळे, निकुंज रेंगे, एकनाथ फटांगडे, मनोज माकोडे, सुनील काटकर, सुनील बांगर, मुख्याध्यापिका संध्या वाळुंज आणि रोहिणी वाळुंज आदींची उपस्थिती। खड्ड्यात हरवलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पिंपरी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांना घातलं साकडं। पिंपरी बुद्रुक गावठाण ते भाम फाटा संतोष नगर आणि पिंपरी बुद्रुक गावाअंतर्गत येणारा लादवड ते पिंपरी गावठाण या रस्त्याची दुर्दशा झाल्याचं गारणही गावकऱ्यांनी PWDच्या अधिकाऱ्यांपुढे मांडलं। उप अभियंता शिंदे यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचं निवेदन दिल्यानंतर उप अभियंत्यांनी ग्रामस्थांना 15 दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचं दिलं आश्वासन।
किरकोळ कारणावरून घरामागील दगडावर झोपलेल्या 40 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर 20 वर्षाच्या युवकाने केले ब्लेडनी वार. म्हाळुंगे येथील स्मशानभूमीजवळ भर दिवसा घडली घटना. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अंशु भोला याला केली अटक. शशीचंद्र रामदयाल सिंग वर्मा गंभीर जखमी. रणजित उत्तम सिंग कुमार यांची फिर्याद. उसने पैसे मागितले म्हणून 2 युवकांनी तिसऱ्या तरुणाच्या खांद्यावर आणि पायावर घातला दगड. निगोजे येथील डोंगर वस्तीवर 12 ऑक्टोबरच्या रात्री 7:45च्या सुमारास घडली घटना. 23 वर्षीय योगेश बळीराम चव्हाण गंभीर जखमी. आरोपी करण रमाकांत साकेत वय 20 आणि शुभम संजय चव्हाण वय 19 यांना म्हाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.